राधे कृष्ण बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री हरिविजय ग्रंथ अध्याय 10 गोपाळकाला. वनातले खेळ, ब्रह्मदेवाचे गर्भहरण. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. जय जय सिंहाद्री वासा. त्रिगुणातीता परमपुरुषा अत्रिनंतरा परमहंसा लीलावेशा दिगंबरा. जय जय सर्ग स्थित्यंत कारणा दत्तात्रया मुनी मानसरंजना अमलदल राजीव नयना जगदुद्भूषणा जगद्गुरु कैवल्य ज्ञानदायका अवधूता अवयवरहित मायातीता भक्तजन पालका अव्यक्ता अपरिमिता निरंजना सकळ योगी यात शिरोमणी सचितानंद मोक्षदानी तो दिगंबर कटिकर ठेवूनी पंढरी ये उभा असे जे वेदांची निजसार जे सकळ शास्त्रांचे जिव्हार तो हा भीमा तेरी दिगंबर अति उदार सर्वात्मा स्तंभे न उचले गगन न करवे अग्नीचे वजन समुद्राचे किती जीवन नव्हे प्रमाण सर्वथा तेथे तुझे अपार गुण शिववीरींची नेनती महिमान तेथे मी एक जिव्हे करून काय गुण वर्ण तुझे हरिविजय ग्रंथ कथासार अवधूतांचे निज मंदिर तेथे दूषण श्वान अपवित्र प्रवेशले कोठोनिया असो नवमाध्यायी कथन गोपी नावेत बैसून नौका बुडता जगजीवन रक्षी पूर्ण गोपीते जो पांचा सहा वेगळा जाना नये पंचास्यांच्या ध्याना तो वैकुंठी पती पिठाचा राणा 5 वर्षाचा झाला गोपी म्हणते यशोदे सती वत्से चारा या धाडीसे पती सवे देऊनी धाकुटे सांगती वनाप्रती धाडिका गावात असता मुरारी घरोघरी करीतो चोरी सवे देऊनी सिद्ध शिदोरी पाठवावा वनाते असो प्रातकाळी उठून या माता म्हणे उठ प्राण सखया जाई वत्से चाराव्या काननाप्रती गोविंदा सवे घेऊन धाकुट्या वेगोवळा सकळ वत्से करून गोळा राजविधीवरून साबळा वनना चालला जगतात्मा वाद्य वाजपती गंभीर घुमऱ्या मोहऱ्या पावे सुस्वर टाळ मृगाचे गजन कत्कार करती गजर स्वानंदे तेथे मृगांक मरीच्या कारे डाळीताती दोहींकडे चामरे हरिवरी पल्लव छत्रे चिमणे गोपाळ धावती चिमणा श्रीकृष्ण सावळा चिमणा पितांबर कासे कसिला चिमणी बरी कटी मेखळा विद्युत प्राय झळकत असे चिमण्या मांकीने परे रुंझुंती मजा पाहता वेद श्रुती नवर्णवे निर्गुणाची कीर्ती म्हणून सगुणी जडल्या त्या चिमणीचा हाती मुरली तेथे चित्तवृत्ती समूळ मुराली मिथ्या माया सकळ हरली चिमणी सावळी मूर्ती पाहता चिमणीच घोंगडी शोभली दशयांप्रती मोते ओवली चिमणाचं वेत करकमळी कमल नयने धरला असे चिमणे गळा मोत्यांचे हार चिमण्या क्षुद्र घंटांचा गजर गळा वनमाळांचे भार शोभे किशोरनंदाचा मूर्ती सावळी गोमटी अंगे शोभे केशरची उटी टिळक रेखीला लालाटी रत्ने मुकुटी झळगती कर्णी कुंडले मकराकार नेत्र आकर्ण अतिसुकुमार मंद स्मित वदन सुंदर रमावर शोभत असे बहुते सखे गाती निर्भर मृदुंग वाजती सुस्वर मध्ये पावा वाजवी श्रीधर म्हणती महिमा अपार नवरनवे गोपिका आणि यशोदा सती हरीशी बोळवीत जाताती माता म्हणे श्रीपती झडकरी येई माघारा गोपांसमेत जगन्निवास आला तामारी सुरतेचे नितिरास नाना खेळ लीला विलास पुराण पुरुष दावी तसे यावरी काननी जगदुद्धार दिवस आला 2 प्रहर शिदोऱ्या मिळवून समग्र काला थोर मांडला कमलपत्राकार गोपाल मध्ये मिलिंद तमल नीळ की निधाना भोवते साधक सकळ साधाव्या बेसती की फणीवरी वेष्टेला चंदन की रुविभूती वेष्टेला सहस्रनयन की वराभोवती संपूर्ण वरडे जेसे बैसले की अनर्घ्य रत्नाजवळी मिळाली परीक्षक मंडळी की कनकाद्री भोवती सकळी कुलाचल बैसले की मानस सरोवर निर्मळ त्या भोवती बैसती मराळ की वेष्टुनी आजाश्वनीळ तपस्वी बैसती प्रीतीने की श्रीकृष्ण सूर्य नारायण गोप ते किरण प्रकाश घन की हरिश्चंद्रासी विढून उडुगुण गोप बैसले आपल्या शिदोऱ्या संपूर्ण हरिपुढे ठेवती आणून एकी मांडेस आणले जाण अंतर्ब्रह्म गोडचे एकी आणली गुळवरी एकाचा दही भात भाकरी एकाची ते शिळीची शिदोरी सोडून या बैसले कोंड्याची भाकरी एक सोडीत एकाचा एक ताक भात झिरपत एकाची शिदोरी विटली समस्त चवीने लागे जेविता सकाळशी म्हणे हरी जेव्हा आपले वाढिले उगीचे जेवा दुसऱ्याचा नका करू हेवा मनोभावापासून आपले पूर्वकर्म नीट नाही दुसऱ्याचा हेवा करूने काही जे पेरिले ते लवलाही बाहेरी उगोनी ठसावे असो काला करिता मुरारी त्यातून पेंधा उठे झडकरी आणि वृक्षशाहीचे निर्धारी जाऊन या बेसला वेगळेची थोंब तयाने केले गोप आपणाकडे फोडिले एक एक अवघेची गेले टाकूनी एकले हरीशी गोपाळ म्हणते ऋषिकेशी काय सुख तुझे संगतीशी नसते जीवित व आम्हास देशी फेरी 84 भोगाव्या तू आधी एकला निर्गुण तुझं पुसत होते तरी कोण मग आम्ही तुझं सगुण करून आणले आकारा आम्ही तुझं नाव रूप आणले महत्व चौकडे वाखाणले तुझं थोरपण आम्ही दिले तुवा वेगळे केले आम्हा
तू परब्रह्म माये परता आणि जीवदशा आमचे माथा. तू अक्षय अचल अनंता नाना पंथा पिटिशी आम्हा. तू झालीशी निर्विकार आम्हाशी लाविले नाना विकार. तू ब्रह्मानंद परात्पर निरय घोर आम्हाशी का. तू देवाधिदेव आत्माराम. तू चराचर बीज सफल द्रुम आमच्या पाठी क्रोध काम दुर्जन परम लाविले. तू अज आणि अचल अजित अचल आम्हा केले सदा चंचल. तू ज्ञान रूप अति निर्मळ अज्ञान सबळ आम्हाशी का. तू महाराज नित्यमुक्त आम्हा केले विषयासक्त. तू मायेहुनी अटित अविद्या वेष्टित आम्हाशी का. महामुनी सोहळे मुरारी ते तुझ चिंतिती अंतरी आम्हाशी न शिवती शिवचन भरी. ऐसी परी तुवा केली तू मदन मनोहर पुतळा आम्ही वाकडे विरूप अवकळा. तुझे बोले गोड लागती सकळा आमच्या बोला हसती. ऐसे बोलूनी गोवळे अवघे पेंध्याकडे गेले मग तेने घन निळे. काय केले ऐका ते आपण येऊनी गोपाळांच बळी. उभा ठाकला बनमाळी तो ते मिळवणी सकडी. बळे दौडिती हरिते म्हणती तो न लगेसी आम्हा ते. म्हणून माघारी लोटती हाते हरी कुरवाळीत काकुळते तयाते. मी तुम्हा ते न विसंबे तुम्ही बोलाल जे वचन त्याच सारिखा मी वर्तेन. सांगाल त्याची मी करीन तुम्हा विन न गमे मज. मत्स्य कुर्मादी अवतार तुम्हा लागे घेतले साचार. सुकर नरसिंह रूपे सुंदर तुम्हा लागे धरिले म्या. पाळाव्या तुम्हा लागून म्या निक्षित्री केली अवनी. पौलस्त्य कुतल निर्दाळुनी रक्षिले म्या तुम्हा ते. ऐसा मी निज भक्त सहाय्यकारी मज का दौडिताई अवसरी. ऐसे बोलता हरीची नेत्री अश्रुवादी बडबडा. ऐसे ते क्षणी देखोनी पेंधा धावून आले लागे चरणी आपल्या नेत्रोदके करुनी. हरिपदी केला अभिषेक गडी स्पंदत म्हणून तेव्हा. वैकुंठ पाळका का माधवा आम्ही तुझ दौडून केशवा. ठकलो होतो सर्वस्वे असो हरिसमध्ये बैसवून. काला मांडेला ते क्षणी आपल्या हाते चक्रपाणी कवळ देत निज भक्ता. गडी म्हणती जगन्मोहना आधी ग्रास घे तू जनार्दना. हरी म्हणे तुम्हा विना ग्रासने घे मी सर्वथा. मग म्हणती गोपाळ तुझ विना ग्रासने घेऊ सकळ. रुसने चालला घन निळ जो वेल्हाळ वैकुंठीचा. गोपाळ धावणी लागती पाया बैस बैस रे भक्त सखया. तुझेने ऐकू म्हणून या कान्ह्या लागी बैसविले. आधी भक्ती घेतला ग्रास ते शेष सेवी जगन्निवास. तो परात्पर पुराण पुरुष लीला अगाध दावीत असे. ऐसा नित्य काळ यमुना तिरी काला करीत पुतनारी आपल्या हाते शिदोरी वाटी करी हरी सकळांते. गडी म्हणते ते समयी आमचा ग्रास तू घेई. तुझा ग्रास लवलाही आम्ही घेऊ गोविंदा मी पण आणि तो पण. या दोहींचा ग्रास करून मग रुची कैसी संपूर्ण अनुभवे करून पाहावे. गोपाळ करती कर पात्रे त्यात कवळ ठेविले राजीव नेत्रे. आले लोणची चित्रविचित्रे अंगुली कांसंधी धरिताती. मजा पाहत ते परमहंस बहुते बैसले सदा उदास. जैसे मानस विष्टित राजहंस मुक्त सेवी बैसले. मध्ये बैसला भुवन सुंदर बहुते गोपाळ दिगंबर. मानपमान समग्र दोन्ही नेती सर्वथा. जे शिश्वानाची विष्ठा तैसी त्याशी वाटे प्रतिष्ठा. तरीच पावले वरिष्ठा श्री वैकुंठा हरिते. असो हरिमुख कवळ सकळ घाली ती गोपाळ. उरले ते शेष गोवळ स्वये घेती प्रीतीने. ते सकल निर्जर ते वेळी विमानी पाहती अंतराळी. तो ब्रह्मानंद वनमाळी काला कैसा करतसे. ब्रह्मा म्हणे ब्रह्मपद जाळावे गोकुळ निरंतर बसावे. इंद्र म्हणे रमाधवे काय येथे उगविले आम्हाशी. बोलशी शशी सूर्य दोघे जण आम्हा कृष्णे लाविले भ्रमण. आपण गोकुळी अवतरुण भक्तजन मुक्त केले. तेथीचा प्रसाद कवळ जरी आम्हाशी प्राप्त केवळ. तरी मुक्त होऊ तत्काळ माया चक्रापासून. मग देव म्हणती एक करावे मत्स्य होऊन अवघी जावे. मित्र कन्या हृदयी राहावे प्रेम तळपावे सादर. गड्यांसमेत श्रीधर हस्त प्रदक्षिणा येऊनी जगदोद्धार. ते शेष सेवूनी उद्धार सर्वही करू आपला सुरवरैसे बोलून. कालिंदी जवळी झाले मीन ते एक जाणे जगजीवन अंतरखून तयाशी. तो गडी म्हणते जगजीवना चला जाऊ यमुना जीवना. मग तो वैकुंठ पिठाचा राणा काय बोले तयाते. म्हणे तृषा लागली जरी तरी तक्र प्यावे रे धारी. अथवा दुग्धीचे प्यावेवरी परी न जावे यमुने ते. हरी म्हणे गडी आणते हात पुसावे घोंगडी याते. ऐसे म्हणता कान्ह्या ते त्याची सर्वांगी मानले. गडी म्हणती जगजीवना का वर्जिले बा यमुना. कोण्या विचारे मधुसूदना कोप धरिला तिज बरी. मग म्हणे ऋषिकेशी बारे तेथे काही आहे विविशी. ते धरून नेईल सकळांशी मी जावया भितो तेथे. तो पेंधा बोले वचन तरी मी यमुनेशी जाईन. जीवन अगत्य सेविन आपल्या करे करून या. हरी म्हणे रे पेंधिया नसताची घेऊ नको याथा. तो म्हणे प्राणसख्या मी सर्वता नर आहे. हरी म्हणे पेंधियाशी तुझं ग्रासील त्रिविवशी तरी गेळी आणि कडेशी पाणी काढून सेविजे. मग पेंधा ते अवसरी वेगळा आला यमुना तरी. न्याहुळे पाहे यमुना तरी विवशी कोठे म्हणून या. तो यमुना जळनाचा खळाळ कानी पेंधा एके तुंबळ. गेळ्या खालता
ठेविला तत्काळ जाळे माझी आवळीले. पेंदा म्हणे मनीषी तू बायको होऊन आम्हाशी हमामा आजी घालीशी केसी तगशी पाहिना आता. जरी मी कृष्णदास असेन सत्य तरी तुझं करीन शांत म्हणून हमामा त्वरित मांडी येला यमुनेशी. मग खळाळशी पेंधा हमामा घालताना राहे कदा ते कदंबातळी गोविंदा आनंद कंदा समजले. कृष्ण म्हणे गडी अंशी पेंधा गेला यमुनेशी तेथे आधीच होती विवशी गती कैसी झाली. समाचार अशी धडी धाडिले तेही पेंदी अशी साह्य झाले म्हणती आम्हाशी ने लाविले. कृष्ण भक्तांशी खळखळ अनेक समाचार अशी गडी धाडिले तेही तेथेच गुंतले. अनेक मागुनी पाठविले तेही झाले साह्य पै. आले अवघे लक्ष गडी बळकाविली यमुना थडी हमामा घाली ती कडोकडी मेटा खोटी घेऊन या. पेंदी अशी पाठी राखे मिळाले नवलक्ष रक्षके घाई हमाम्याची देखे एक सरी मांडली. जैसी मांडे रणधुमाळी तैसीच हमाम्याची घाई गाजली. सर्वांच्या मुखाशी खर्ची आली परीन सांडती अवाका. प्राण झाले कासावीस परीन कदानी येती हारीस. जे सकळ सुरांचे अंश गोपवेशी अवतरले हे रामावतारी वानर होऊन केले लंकेशी रणकंदन. जी ही दशकंधर त्रासवून रामचंद्र तोषविला त्याची हे गोकुळी गोपाळ पुन्हा अवतरले सकळ. जरी राहील यमुनेचे जळ तरी उगे राहतील हे कदंब काळ तळी नंदनंदन एकला उरला जगज्जीवन. मुरली हाती घेऊन वेगे आला यमुना तीरा. कौतुक पाहाय श्रीहरी गडी नाहीत हे हावरी. मग म्हणे मुरारी कार्यव्यर्थशी नता आता का करिता श्रमा. खळाळशी घालित हमामा तेथे नाही स्त्री पुरुष प्रतिमा. कैसे तुम्हा न कळेची ऐसे बोले शेषशाही परिप्रत्युत्तर ते समयी कदा न देती कोणी काही. थोर घाई हमाम्याची कृष्ण म्हरे जरी राही यमुना तरी तेथे समर्पिता प्राणा. ऐसे जाणून वैकुंठ राणा काय झाला नोंदीचे प्राणरक्षक मुरारी. जो त्रिभुवन मोहन पुतनारी तत्काळ मुरली वाजविली अवतरी. नादे भरली गगनाते मुरली वाजविता मुरलीधर. सकळांची वृत्ती मुरली समग्र मुराले सकळांचे अहंकार मुरहरी थोर वेढिले. मनोहर ध्वनी पटती जैसा वेदश्री गर्जती नकुल भोगी विचरती एक ठाई ते धवा. व्याघ्र आणि गायी निर्वेचर चरती एके ठाई गजकेसरी स्वैर नाही थोर नवलाई हरीची. प्राणस्थिर राहिले चराचर शांत झाली यमुनेचे नीर. मुरलीत म्हणे मनोहर गडे हो स्थिर रहा आता. यमुना भिवून पळाली सावध होऊन पहा सकळी. ते पेंधिया ते ऐकले ते वेशिळी शांत झाली यमुना ते. मांडी थापटी सहजी पेंधा आपणा ते नावाजी. मग म्हणे मला भला भी पेंदाजी बळीया आढे जन्मलो. पेंधा म्हणे पहा चक्रपाणी यमुना पळविली येची क्षणी. मग बोले त्रिफुलज्ञानी तुमची करणी आघात तुम्ही बळकट गोपाळ तुम्हाशी देखता विटे काळ. ऐसे बोले वेंकुटपाळ गडी हस्ती गदगदा. गडियांसमेत वनमाळी वेगे परतला सायंकाळी. देवमस्य झाले यमुना जळी तेही गेले स्वस्थान. गोधनी येऊनी साज वेळे परतले ब्रह्म सावळे. सविवेष्टित गोवळे नाना वाद्य वाजविती कल्याण गोडी विसरे राग. मुरलीत आवळी श्रीरंग वसंत पावक पद्य पद्मसुरंग नीलांबर राग वाजवित. कनकदंड श्वेत चामरे गोपढाळी ती वरी आदरे झळकता ती पल्लव चित्रे. एक तुंगार पत्री वाजविती आत्या घेऊनी गोपिका. सामोरे येते व्यंकुट नायका निंबलोन उतरती देखा. हरिभरुनी प्रीतीने निज मंदिरात येता जगचेटी टाकून या घोगडी काठी धावून या यशोदाच्या कंठी घातली मिठी श्रीहरीने. बळीरामे रोहिणीच्या गळा मिठी घातली ते वेळा. एक गोड एक सावळा दावी दिलेला भक्तांते. ते शातशेष नारायण यशोदेने पूजिले दोघी जन. दोघांशी करू मार्जन माया आपण टिळकरी की. रत्नजडित पदक माळ घातले दोघांच्या गळा. चिमणा पितांबर पिवळा कासे कसिला मायेने. षडसन्न वाढवूनी आणि ती झाली रोहिणी. माया आपल्या हाते करुणी ग्रास घाली दोघांते. नाना ऋतू करिता तो जो न घे अवदाने सर्वथा. तो यशोदेच्या हाता पाहुनी मुख पसरित. जाडुनिया मंचक वरी पाटोळ शिरोधक शेषनारायण देख. दोघे तेथे पहुडते श्रीसागरीची निधाने. शेजे निजविली मायेने अनंत जन्मे तपाचरणे केली होती याची लागी. असो उठवणी प्रातकाळी माया जागे करी वनमाळी. कोमल हस्ते ते वेळी थापटे ते यशोदा. उठ वेगे गोविंदा जगन्मोहना आनंद कंदा. पुराण पुरुषा ब्रह्मानंद अगडी पाहिती वाट तुझी. जागा त्याला त्रिभुवनपती माता हृदय धरी प्रीती. तो बळीभद्र महामती उठता झाला ते क्षणी. मुख प्रशालुनी ते क्षणी. दोघा जेवी नंदराणी हरीने पावा करी घेऊनी आळवीत गोपाळा. प्राणसखे होत चला त्वरित वेगे जाऊ काननात. वसे गोळा करून समस्त गोप धावती ते धवा. गवळीने सहित यशोदा बोलवीत जाय सच्चिदानंदा. ज्याचे स्वरूप शेष वेदा ठाई न पडे सर्वदा. वाद्य वाजवती गोवळे मध्ये पूर्ण ब्रह्म मिरवले. पाहता गोपीचे डोळे पाते ढाळू विसरले. पुढे जाती वात्सांचे भार ते वत्सरूपे सकल ऋषीश्वर. पाळून या सर्वेश्वर उद्धरित दयाते. तंतवितंत घन सुस्वर वाद्य वाजविती परम सुमधुर. मध्ये नाचत श्रीधर जे त्रिभुवन सुंदर रूपडे. देवांचे अवतार गोप वसे ते
ते ऋषी स्वरूप सवे घेऊन यादव कुलदीप वनांतरी हिंडत असे. धन्य गोपाळांचे तपथोर वश केला जगदुद्धार, जो योगी मानस हृदय विहार, नकळे पार भरणेता मध्ये श्रीकृष्ण पावा वाजवी, जो आदि पुरुष माया लागवी, नाना अवतार भाव गावी, नृत्य करिता स्वानंते, टाळ मृदंग मोहरिया, पावे शृंगे घुमरिया, रुद्रवीणे पिनाकिया, वाजवी ती सुस्वरे, घमंडे टाळाई घाई, करटियाचे फडकती पाही, गाती नाना गती लवलाही, नाके वाजवेती विनायक, नाना श्वापते वाहती वनी, त्यांशीच तेती प्रतिध्वनी, एक वृक्षावरी वानर होऊने, बळे शाखा हलविती, एक देती बळे भूकार, तेने नादावले अंबर, एक म्हणती लंका नगर, आम्हीच पूर्वी जाळिले, नाना परींचे टिळे रेखिले, वृक्ष डहाळे श्री खुपिले, एक वृक्षावरी गाती चांगले, लीला अपार हरीची, एक गायनाचा छंद पाहून तैसीचे तुकावेती मान, एक टिरीचा मृदंग करून वाकुल्या दाबीत वाजवित, खालेती लक्षण्या एक वरुणी फळे वाहनिक देक, मयूर पिछे शिरे कित्येक, अतिसतेचे झळकती, एक बैसुनी वृक्षावरी मयूर ऐसाची ध्वनी करी, एक मुंडूक होऊन निर्धारी अवनीवरी उडताती, एक मांजरा ऐसा निर्गोरगोरी, एक कच्छ होऊन रंगती पृथ्वीवरी, एक वृष होऊन धरणीवरी धावताती तुडबाव्या, एक दृढ आसन घाली ती चरणांगुष्ट करी धरिती, दोघे उसरवणी त्याशी नेती मग बैसती तुझी स्थानी, गुंजमाळा गळा आरक्त वनमाळा डोलती पादपर्यंत, तुलसी माला सुवासित परिमळत वनतेने, एक खेळती चेंडूफळी, एक वावडी उडवीती निराळी, एक लपंडाई ते वेळी नेत्र झाकुनी खेळती, भोवरावटी तांडू चक्रे, एक हामामा घालीती गाजरे, हुततू हुमली गसरे, गोप घालीती आवडी, एक बळे झुंबी घेऊनी, एक एकाशी पाडती मेदिनी, एक सुरबाती टाकुनी म्हणता ती शोधू काढारे, हो हे राम अवतारी बहुश्रमले, युद्ध करिता लंकेशी भागले, म्हणून गोकुळी ये वेळे ब्रह्मानंदे क्रीडती, पूर्वी हे निराहार होते म्हणून जेवती हरिसंगते, आपल्या हाते रमानाथे ग्रास त्यांशी घातले, असो वनी खेळे जगदात्मा, वृक्ष भेदित गेले व्योमा, त्या शायेशी शिव ब्रह्मा क्रीडा करू इच्छित, अशोक वृक्ष होतो ती राया आवळे आंबे खिरनिया, निंबवट पिंपळ वाढुनिया, सुंदर डहाळिया डोलती, डाळिंब सुपारी सायन मंदार चंदन मोह वृक्ष अंजीर, चंपक जाई परिकर, बकुल मोगरे शोभती, शेवंती चपा वृक्ष परिकर, तुळशी करीवर कोविदार, कनकवेली नागवेली सुरकर, नागवेली सुंदर, पोवळवेली आरक्त, कल्पवृक्ष आणि कंचन, गरुड वृक्ष आणि अर्जुन, वाळी याचे बेटे सुवासे पूर्ण, कर्पूर कर्दळी डोलते, द्राक्ष मंडप विराजती, शतपत्रे कल्हारे विकासती, वृक्षांवरी चढती मालती, बद्री डोलते फळभारे, शाल तमाल पारिजातक, शिरस आणि राय पंचक, फणस निंबोनी मातुलिंगन सुरेख, कळंब महावृक्ष सुंदर, नारंगी बिल्व देव पाडळी, देवदार वृक्ष नभमंडळी, अगरू कृष्णागरू सुवास मेळी, नभस्थळी परिमळती, जायफळ वृक्ष सुंदर, लवंगी नाना लता परिकर, येत सुगंध समीर, रुंजित भ्रमर कमलांवरी, कपित्त जाड सुंदर वाढले, सूर्यवृक्ष टवटवले, औदुंबर सदा फळले, इक्षुदंड रस भरित, मयूर चादके बदके, कस्तुरी मृग जवादी, बिडालके, राजहंस नकुळ चक्रवाके, अति कौतुके विचरती, कोकिळा आळविती पंचम स्वर, विपिनते सुवासित मनोहर, एशिया वनात श्रीधर, वत्स भार चालित असे, दिवस आला दोन प्रहर, वृक्ष याशी समग्र, बसे गोळा करून जगदुद्धार, कळंबताती ओ बैसला, काला मांडीला घणे निळे, गोप भोवते वेष्टून बैसले, सकळ सुरभर पातले, विमाने बैसुनी पाहून पाहावया, वस्तीची होती गोळा केली, ती चरत चरत दूर गेली, कमलासनी देखील ते वेळी, मना माझे आवेशले, श्रीकृष्ण पूर्णावतार किंवा अंशरूप आहे साचार, हा पुरता पाहू विचार, मांडले चरित्र कोमलोद्भवे, येऊन या वृंदावनी, परमश्रेष्ठी अवलोकी नयनी, म्हणे बसते न्यावी चोरुनी, करील कथे केती पाहू, हा पाय सागर निवास, जरी असेल पुराण पुरुष, तरी प्रताप दाविले विशेष, अति अद्भुत मज लागी, जरी हा असेल माझा जन्यता, तरी प्रत्यय येईल मज आता, ऐसे कल्पुनी विधाता, वत्से निलिशन मात्रे, आपली मायावरी घातली, सत्यलोकी नेऊन लपविली, तो इकडे सच्चिदानंद वनमाळी, काला वाटीत बैसला, नाना प्रकारची लोणची, ज्यांची देवही नेनती रुची, चवी पाहावी दध्योदनाची, लाळविऱ्यांची घोटीत असे, गोपमुखी घालिता ग्रास, वरती दावेती देवांस, ते शेष प्राप्त नव्हे कोणास, बहु तपे तपता हो, धन्य धन्य गोकुळीचे गोप, अनंत जन्मे केले तप, ते एकदाची फळले अमुप, चित्त स्वरूप वश्य केले, की पूर्वी बहुत मख केले, की अनंत तिथे नाहले, की वातांबू पर्ण सेवू तप केले, शीत उष्ण सोसोनिया, की त्रिवेणी संगमी पाही, शरीर घातले वरती त्याही, त्या पुण्य शिराब्दीचा जावई, वश केला गोपाळी, असो ब्रह्मा तेथे येऊनी गुप्त हरी लीला विलोकित, म्हणे एने पुतना तृणावर्त शकता सुर मारिला, इतुकेनी हा पुरुषार्थ आम्ही न मानुष्टीपती, ऐसे परमश्रेष्ठी मनी चिंती, तो गडी बोलती हरिते, वसे बहु दूरी गेली, घेऊनी गेली वनमाळी, आता वळावे याची पाळी, तुझीच असे वेळी, ऐसे एकता वचन,
उठिला इंद्रा मनमोहन जो माया तिथे निरंजन चैतन्य घन जगद्गुरु वेणू खोविलेची पोटी कक्षेशी घरी शृंग आणि काठी दियोद मन वाम करुपटी ग्रास जगडेठी घाली तसे वसे पाहत दुरी गेला वैकुंठपुरी विहारी इकडे गोपाळ कवळ घेऊन करी वाट पाहती कृष्णाची हातीचा ग्रास राहिला हाती मुखीचा कदा न गिळती तटस्थ हरीची वाट पाहती म्हणते श्रीपती का नाहीये तो ब्रह्मदेवे केले विंदान वासरे नेली चोरून इकडे वनी कुल यादव कुलभूषण वसे शोधित हिंडतसे वसे न दिसते वेळा म्हणून पूर्वस्थळाशी हरी आला तो न दिसे गोपमेळा घेऊन गेला विधाता कळले विरंचीची विंदान मग मनी हासे नारायण मने कमलद्वाचा विमान दूर करावा तत्वता मग काय करी रमा जीवन सर्व स्वरूपे झाला आपण ज्या ज्या वत्साचा जैसा वर्ण मनमोहना तैसा होय चितारे भिंगारे खैरे मोरे सेवरे आणि कैरे तांबडे काळे पांढरे अवघी वासरे आपण झाला डबळे सावळे चितळे पवळे पारवे डपळे तैसीचे रूपे घडनेळे असंख्यात धरेली वडजे वाकडे कुपाळ एक धाकटे एक विशाळ एक रोडके एक ढिगाळ मोहे सकळ आपण मोडके कुबजे काने बहिरे गोरे सावळे सुंदर तेतुकी स्वरूपे श्रीधर आपण नटला एकदाची त्याची घोंगडी पाय तन पावे तेतुकी स्वरूपे धरिली कमलाधवे कटीसूत्र वनमाला शृंग सर्वे मयूर पिच्छे झाला वेत्र घुमरिया शिदोरी जाळे लघु दीर्घ सूक्ष्म विशाळे अनंत ब्रह्मांड गोपाळे रूपे सकळ धरिला सायंकाळी ऋषिकेशी परतून आला गोकुळाशी ज्याची ज्याची सवय जैसी तैसाची होई जगदात्मा कोणासी न देशी विपरीत कृष्ण माया परमाद्भूत एक संवत्सर निशीच याची प्रकारे लोटला ब्रह्मामनी वाहे अभिमान मने आता गोकुळ पाहू जाऊन काय करीत असे कृष्ण गोप गोप वत्सान्विन तो ब्रह्मागुप्त रूप पाहे तो पूर्वत बैसला आहे शितोरी वाटीत लवला आहे गोपाळांची निज करे 5 वर्षाची मूर्ती आकर नेत्र विराजते कंठी मुक्तमाळा डोलते पत्के झळकती अति तेजे चिमणाचं काशी पितांबर पिवळा दशांगुली मुद्रिका वेलाळा चिमणी झळके कटी मेखला नेपुरी खळखळा वाजती असो गोपाळ जीविती स्वानंदे गदगदा हसती ब्रह्मानंदे त्यांच्या मुखी ग्रास गोविंदे आपल्या हस्ते घालीजे तो गडी म्हणते नारायणा वत्से दूर गेली कानना तुझीच पाळी मनमोहना लवकरी घेऊन येई जे ब्रह्मागुप्त रूपे पाहे अवलोकिनी मने आगाध श्रीहरीची करणी अभिमान होता माझे मनी सृष्टी करता मी जसे महाअद्भुत वर्तले दो ठाई वसे आणि गोवळे सत्यलोकी आपण नेले ते संचले तैसेची हा होय माझा जनिता आदी मायेचा निज भरता जो अनंत ब्रह्मांड करुणी करता तोची हा तो इकडे केवलदानी वसे शोधित हिंडेवनी दध्योदन करी घेऊनी ग्रास वदनी घालत असे श्री मयूर पिच्छे साजरी घुंगडी शोभे खांद्यावरी वनी हिंडे पुतनारी अति तातडीच हुकडे काकीची शिंग आणि वेत्र जो माया लागवी राजीव नेत्र हास तसे श्रीधर ग्रास घेत हिंडत असे ऐसे देखोनी विधाता मने हा श्राब्दिशाई माझा पिता ज्याचा महिमा वर्णिता वेदशास्त्रा तर्क्य याच्या नाभी कमळी जन्मलो दिव्य सहस्र वर्षे मी श्रमलो कमल नाला माझे उतरलो जाचवलो बहुत मी मग अत्यंत निर्भुजोनी कमलावरी बैसलो येऊनी मग या जगद्गुरुने त्याची क्षणी दिव्य ज्ञान उपदेशिले म्या हरिस्वरूप नेनोनिया गेलो वस गोप घेऊनिया आता शरण टिकावे याच्या पाया प्रेम भावे अनन्य निरंजनी सापडला श्रीधर समोर येऊनी चतुर्भक्त साष्टांग घातला नमस्कार प्रेमी अंतर सद्गतीत जैसा कनक दंड पृथ्वीवरी हरिचरणी शिरे ठेविली चारी नेत्रोदके अभिषेक करी अष्टभाव म्हटले मागोती करी प्रदक्षिणा वारंवार घाली लोटांगणा सभेची उठवणी विलोकी ध्याना तो देही भाते वदन माखलेशे मग जोडून दोन्ही कर स्तविता झाला चतुर्भक्त म्हणे जय जय जगदुद्धार निर्विकार निर्गुण तू नमो महामाया आदिकारणा जय अजिता विश्वभूषणा पुराण पुरुषा जगमोहना गुणातीत तू जय जय नागेंद्र देहशयना कमलपत्राक्षया विश्वपालना परत्परा शुद्ध निरंजना भवमोचना भवहृदया जय जय कृष्ण पूर्ण अर्णवा हे केशवा देवादिदेवा हे नारायणा अपार वैभवा हे माधवा गोविंदा हे विष्णू मधुप्राणहरणा हे त्रिविक्रमा बलिबंधना हे श्रीधरा हृदय पद्मशयना पद्मनाभा परीशा हे दामोदरा संकर्षणा हे वासुदेवा विश्वरक्षणा हे प्रद्युम्न जनका मनमोहना हे अनिरुद्ध अधुक्षजा हे पुरुषोत्तम नरहरे हे अच्युत जनार्दन मुरारे हे उपेंद्र मधुकैट भारे हे पुतनारे श्रीकृष्णा हे कृष्णा सजल जल दवर्णा हे कृष्णा अमल नव पंकजलोचना हे कृष्णा इंद्रा मानस रंजना हे भक्त रक्षका यादवेंद्रा हे कृष्णा ब्रह्मानंद मूर्ती हे कृष्णा अनंत कल्याण अनंत कीर्ती हे कृष्णा जगद्भूषण जगदपती अतर्क्य गती वेदशास्त्रा जगदीशा हे कृष्णा परममंगल धामा हे कृष्णा मृड मानस विश्रमा हे कृष्णा जलजनाभा अनामा सकल कामातीता तू अपराध आचरे बालक परिक्षमा करी निज जनक भुवन सुंदर लक्ष्मी नायक सुखदायक सकळाते सर्व अपराध तू क्षमा करी पितवसना असुरारी माझी मस्तकी श्रीहरी वरदस्त ठेवी पैतू
पुढती घाली लोटांगण सप्रेम धरले श्रीकृष्ण चरण यापरी नंदन वज्रभूषण काय बोले उठ उठ चतुरांना सांडून देह बुद्धी अभिमाना आपल्या स्वस्वरूप स्वस्मरणा माझी विलसे सर्वदा ऐसे बोलता जगजीवन सत्वर उठला कमलासन कृष्णे दृढ हृदयी लिंकून करी समाधान तयाचे मनमोहन पुतनारी कृष्ण हस्ते ठेवी त्याचे शिरी विरेंची तृप्त झाला अंतरी सुख समुद्र निमग्न वसे गोप हरी झाला होता सादर विलोकी जो विधाता तव त्या कृष्णमूर्ती तत्वता पाहता झाला तन्मय लक्षण कृष्णमूर्ती शंखचक्रादी आयुधे हाती श्री वत्सादादी चिन्हे झळकती श्री निकेतना समवेत शृंगवेत्र पायतन सर्वस्वरूपे नटला नारायण असंख्य मूर्ती घनश्यामवर्ण दुसरे पण दिसेना असंख्य नाभी कमले विराजमान तेथे असंख्य विरांची शिवसहस्रनयन चंद्र सूर्य कुबेर वरुण सृष्टी संपूर्ण चालविती कमलाप्रते भिन्न भिन्न ब्रह्मांड चित्रविचित्र परम प्रचंड वैकुंठ कैलासादी उदंड पदे दिसती कमलाप्रती समाधिस्थ झाला विधाता अहंकृती गेली पाहता पाहता वाचा राहिला बोलता वृत्ती समस्त निमाल्या मुख्य मूर्ती तयात कोण न दिसे काही तुझे पण वृंदावनीचे द्रुमत पाषाण श्वापदे कृष्ण रूप दिसती पै भू आप तेज वात नभ दिसती कृष्ण रूप स्वयंभ श्रिता सिंधू चराचर सुप्रभ श्री वल्लभ रूप दिसताती हरली सकल अहमृती अनंत ब्रह्मांडे अनंत कीर्ती अनंत वेद अनंत शास्त्ररीती कीर्ती गाती अनंत अनंत पुराण अनंत कला अनंत अवतार अनंत लीला अनंत स्वरूपे आपण नटला दावित सोहळा विधातया बहुताकृती नाना याती स्त्री पुरुष नपुंसक व्यक्ती अवघा उतला व्यंकुटपती नाही स्थिती दुसरी विराट हिरण्य गर्भ महत्व जाण दिसे स्थूल लिंग कारण न चले तर्काचे विंदान अवघा जगत जीवन उतला जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या अवस्था गेल्या हिरोनिया सृष्टीस्थिती प्रलय सर्व साक्षिण्या नवरे माया समूळी विश्वतेजश प्राज्ञ प्रत्यगात्मा ब्रह्मा विष्णू रुद्र परमात्मा अवघा एक जगदात्मा नामा नामिता तो अकार उकार मकार चौथा अर्धमात्र ओंकार रजतम सत्व विकार सर्व यादवेंद्र ओतला वैखरी मध्यमा पश्यंती परा वाचा कुंटल्या नयनी धारा पाहता ब्रह्मानंद उदारा ब्रह्मा झाला समाधिस्थ अवस्था जिरुनी पोटी नेत्र उघडणे पाहे परमसृष्टी तो श्वापदे सर्व सृष्टी निर्वैर तेथे खेळती गायी व्याघ्र देख खेळे नकुळ दंडुशक वान भुगेंद्र होती एक हरिप्रतापी करुणी पडती ब्रह्मा घाली लोटांगण मने धन्य धन्य आजी झालो पूर्ण काय करू ब्रह्मपद घेऊन सदा राहो वृंदावनी पदाभिमानी आम्ही नडलो निज स्वरूपा विसरलो काम क्रोध चरी नागवलो अंतरलो हरिपाया नाही आमची आत्मशुद्धी दृढ धरली देहबुद्धी विष्टीच सदा आदिव्याधी आत्मशुद्धी कैसी पा सांडोनी सकल अभिमान होऊन वृंदावनी तृणपाशान तेथे लागती कृष्ण चरण तेने उद्धरण जाऊ आम्ही विधी झाला निराभिमान मग बोले जगत पालन म्हणे निजपती राही सावधान दुराभिमान टाकून या ब्रह्मा करी प्रदक्षिणा पुढती मिठी खाली चरणा आज्ञा मागून रम जीवना निज स्थाना विधी गेला गोपवत्से जे चोरून नेली ती अवघी सोडून दिली कृष्ण आपली रचना झाकली आपणा माझी सत्वर वत्से गोप ब्रह्म्याने नेले मागुती फिरवणी आणले परी हे चरित्र कोणाचे न कळे हरी वाचुनी सर्वता विधिनीपूर्वी गोपाळ नेले होते तसेच मागुती बैसले तेथे कृष्ण घेऊन वसांते सत्वराला त्यांचवेळी 1 संवत्सरापर्यंत नेले होते गोप समस्त परी हरी माया अद्भुत न कळे चरित्र त्यांची गडी म्हणते श्रीहरी लवकर येई तू पुतनारी आम्ही ग्रास घेऊन निज करी वाट तुझी पाहतो गदगदा हरी हसला त्यान माझे घेऊन बैसला तो वासरमणी अस्त गेला सत्वर परतला गोकुळा वसे आणि गोवळे जाती परम उल्लाळे बळीरामासी काही न कळे हरीने केले चरित्रजे कृष्णमुखाकडे पाहे बळीराम तो ईश ध्यास्य मेघश्याम गुज कळोनी सप्रेम बळीभद्र तेव्हा झाला गोवर्धनी जागाई चरती त्या ओरसा येऊनी वत्से चाटिती गोळी गोकुळीची धावती हृदयी धरिती बाळकांती ते कौतुक पाहून हस्ती शेष नारायण सची रमण न कळे ही गुण इतर कुठून जाणती थोरदावली कौतुक विरंची पोटीचे बाळक त्याची कृपेने वैकुंठ पाळक रमानायक बोलला दिसले अद्भुत दर्शन हरिला सकल अभिमान गोकुळीचे सर्वजण ब्रह्मानंदे डोलती आरत्या घेऊन गोपिका सामोरे येते त्रिभुवन नायका निज मंदिरा आला भक्त सखा यशोदा माता आलिंगी जेव्हा वत्सहरण तेव्हा 5 वर्षासाठी कृष्ण पुढील अध्यायी कालिया मर्दन सावधान परिसावे गोकुळी अवतरला यादवेंद्र तोची पंढरी ठेवून कटी कर भीमा तेरी दिगंबर ब्रह्मानंद उहासे हरिविजय ग्रंथ वरिष्ठ हेची षडस अन्य भरलेले ताट ज्याशी भक्ती शुद्धा उत्कट त्याची जीविती प्रतीने जे निंदक रोगिष्ठ सहजी कुटिलता कुपित्त उदरा माझी परम दुरात्मे भक्त काजी देह कदा रोळेना ऐसे भक्त शैरोगी जाण त्यांशी न चिरे हे अन्न असो शुद्धार्थी जे भक्तजन त्यांसीच हे भोजन करावे जो आनंद संप्रदाय भूषण जो ब्रह्मानंद येते राजपूर्ण श्रीधर त्याशी अनन्य शरण जय शैलवन सागरी इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत श्रोते चतुर परिसुत दशमाध्यायी गुढा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु राधे कृष्ण राधे